आता आपण बघूयात विविध शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। नाशिक शहरातील खड्ड्यांप्रकरणी महापालिका आयुक्त आक्रमक, अभियंत्यांना दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश, अहवाल न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई करणार असल्याचा इशारा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदाघाट परिसरात रामकाल पथ उभारण्यात येणार, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 65 कोटींचा निधी प्राप्त, मार्चमध्ये होणार प्रत्यक्षात कामाला सुरुवात। नवी मुंबईतील ऐरोलीच्या सोसायटीतील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग, नागरिकांकडून आगीवर नियंत्रण, घरी कोणी नसल्याने जीवितहानी टळली। कल्याण डोंबिवलीत दुचाकीस्वारांवर पोलिसांची कारवाई, नियमभंग करणाऱ्यांना 150 तरुणांवर दंडात्मक कारवाई, फौजदारी कारवाईचा दुचाकीस्वारांना इशारा। डोंबिवलीत कूटचलन गुंतवणुकीच्या नावाखाली नौदल अधिकाऱ्यासह 9 जणांची 23 लाखांची फसवणूक, 21 जणांवर गुन्हा दाखल। भिवंडीत पोलिसांकडून नागरिकांना चोरी गेलेल्या 1,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरण, पोलीस उपायुक्त डॉ. मोहन दहिकरांकडून चोरीला गेलेल्या वस्तूंचं हस्तांतरण। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मंत्री प्रकाश आंबेडकर यांना मागणीचं निवेदन। नागपुरात संत्री आणि मोसंबीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपास सुरुवात, संत्री मोसंबीचं बुरशी रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान। पालघरमधील 5वी आणि 8वीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी मागवली, नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसावं लागणार। आता आपण बघूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या।